पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. सोमनाथ स्वाभिमान पर्व अंतर्गत ओंकार मंत्र जपत होणार सहभागी. विशेष ड्रोन शोची करणार पाहणी. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होणार. पहिल्या टप्प्यात 13 फेब्रुवारीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 9 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत होणार कामकाज. डिजिटल मंचावर सर्जनशील आशय प्रदर्शित देणाऱ्या डीडी न्यूजच्या क्रिएटर्स कॉर्नर उपक्रमाचं उद्घाटन. 1 कोटी तरुणांना सर्जनशील अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन. भाजपा शिवसेनेची मराठी मतं निश्चित आणि स्थिर असल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीने ही मतं कमी होणार नाहीत. भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून विरोधकांनी शिवसेनेला कमी लेखू नये असं सांगत पुण्यातल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी मांडला विकासाचा अजेंडा. राजकारणात विचारधारेप्रती प्रतिबद्धतेचं महत्त्व घटत पैसा आणि बळाचा खुलेआम वापर होत असल्याचं सांगत अजित पवार यांनी व्यक्त केली चिंता. उत्तम नाशिक शहर घडवायचं असेल तर कुठल्याही जाती धर्माच्या भूलथापांना बळी न पडता आमच्याकडे एका हाती सत्ता द्या. राज ठाकरेंचं नाशिकच्या सभेत आवाहन. जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. या सत्तेसाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असं सांगत उद्धव ठाकरे यांचा भाजपावर पलटवार. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मुंबईसाठी झिजणाऱ्या अनेकांचा जन्म मुंबईत झाला नव्हता. त्यामुळे मुंबईविषयीच्या आत्मीयतेचा जन्मभूमीशी संबंध नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. धार्मिक, भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करून मुंबईकरांच्या समस्यांना बगल दिली जात आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप. आणि मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पी.व्ही. सिंधूची उपांत्य फेरीत चीनच्या वॉंग झी बरोबर होणार लढत.